जैन धर्मगुरूंना मी माझ्या पोलीस मुख्यालयात अहमदनगरला SP असताना बोलवलेलं होतं. आय वॉज टोल्ड टू स्पीक इन हिंदी, इंग्लिश, मराठी, ऑल द लँग्वेजेस. सो मराठी जास्त फोकस करू आपण. तर ज्यावेळेला मी अहमदनगरला SP होतो त्यावेळेला एक जैन धर्मगुरू आहेत तरुण सागर महाराज, त्यांनी त्यांच्या व्याख्यानात 4 ओळी सांगितलेल्या होत्या. त्या अशा पोलिसांबद्दल: संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं. फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस बेत की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए बेत का प्रयोग जरूरी है. संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फरक नहीं है, वर्दी विश्वास का प्रतीक है. सांगण्याचा उद्देश हा आहे की माझी जी भाषा आहे, जी आतापर्यंत 27 वर्ष मी इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये काम करत आहे, ती आहे लाठीची, बंदुकीची, गोळीची, टियर गॅसची. हे श्रवणकर साहेबांसारखे शब्द आम्हाला नेहमी फ्लॅग देत असतात, 3rd डिग्री वगैरे काय काय म्हणून. तर ही इतक्या चांगल्या लोकांसमोर जी मला भाषा वापरायची, ती कोणती वापरायची आणि कशी वापरायची, हा माझा गोंधळ उडलेला आहे. कारण खूप अप्स अँड डाऊन्स, खूप उन्हाळे पावसाळे या 27 वर्षात पाहिलेले आहेत. आणि आमच्या कमिशनर ऑफिसमध्ये तुम्ही आलात तर CPच्या चेंबरच्या बाहेरच एक ऑगस्ट ऑलमोर नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याचं एक कोट लिहून ठेवलेलं आहे. ते असं आहे की पोलिसमॅन इज डिनाउन्स्ड बाय द पब्लिक, क्रिटिसाइज्ड बाय द प्रीचर, बिरेटेड बाय द न्यूजपेपर्स, रिडिक्यूल्ड बाय गुड पीपल. दे आर एक्सपोज्ड टू काउंटलेस टेम्पटेशन्स अँड डेंजर्स. They are dismissed when they execute the law and suspended when they do not. With remuneration less than that of a daily wages laborer, they are supposed to play the role of doctor, lawyer, educator, diplomat, with remuneration less than that of a daily wages laborer. खूप सुंदर मराठीत भाषांतर त्याचं रामदास फुटाणे साहेबांनी केलेलं आहे, नाही पमू शिंदे साहेबांनी केलेलं आहे, की तोही पोलीस असतो जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तो शिव्यासापाचा धनी. आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक सिनेमे, काळासारखे हात धुवून मागे बातम्या विणत बसतात बदनामीचेच धागे. तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सद्दी असावं, शिक्षक असावं, बरंच काही, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार. पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार. एवढी काही वाईट परिस्थिती नाही आहे, परंतु हा जो थँकलेस जॉब आहे, रोज जी टसल असते त्यातनं म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करणं. कारण मी जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर मुंबई शहराचा होतो प्रमोशनच्या अगोदर, आणि 30चा सर्वे झालेला आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. त्यांनी मोस्ट स्ट्रेसफुल जॉब्स इन मुंबई सिटी 2011च्या सर्वेमध्ये एक पश्चिम रेल्वेचे MD जे सगळ्या रेल्वेचं नेटवर्क ऑपरेट करतात, आणि दुसरी जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर, म्हणजे त्यांना गिफ्ट मिळते ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज, अशा गोष्टी. पण मी म्हटलं त्याप्रमाणे मी शरीराला रोज 1 तास देत असतो. आता तर मी सकाळी 4 तास धावलेलो आहे, 3 तास 37 मिनटं धावलेलो आहे. त्यामुळं माझ्या पर्सनल स्वतःची काळजी आणि शरीर आणि मनाची काळजी घेतल्यामुळं सुदैवानं मला कुठल्या अजून रोगानं शिवलेलं नाही आहे. मी आता 51 वर्षाचा आहे, पण 51 किलोमीटर धावू शकतो. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की जे काही चॅलेंजेस आहेत, मला सब्जेक्ट विनयराव आहेत, त्यांनी 3-4 वेळा दिला वेगवेगळा. म्हटलं तुम्हाला जो द्यायचा आहे ते द्या. मी पोलीस दलाबद्दल काहीतरी बोलेल, आणि आवडलं तर चांगली गोष्ट आहे, नाही आवडलं तर तुम्हाला काहीतरी करतील प्रेक्षक, आम्हाला काही करू शकत नाही. आय विल टेक हेल्प ऑफ फिलॉसॉफी ऑफ महात्मा गांधी टू एक्सप्लेन माय व्ह्यू पॉईंट्स. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बापू. आज बापूंची फिलॉसॉफी म्हणजे त्यास लगे रहो मुन्नाभाई सारख्या सिनेमातनं खूप छान सांगितलेली होती. त्यात तो काहीतरी की रेडिओ जॉकीला इम्प्रेस करण्यासाठी तिला 10 प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतात, म्हणून तो मुन्नाभाई आणि सर्किटमधला संवाद आहे ना, की तो विचारतो, अरे वो बापू कौन है यार? तो सर्किट उत्तर देतो, वो जो 500 की नोट पे रहता है वो बापू है. नहीं वो क्या आर्मी में था, पुलिस में था? नहीं उसका बॉडी कुछ खास नहीं था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. त्या बापूंनी 1930s मध्ये यंग इंडिया नावाच्या त्यांच्या मासिकामध्ये खूप छान लिहून ठेवलेलं आहे, जे आजही तितकंच रिलेव्हंट आहे.
There is enough in this world to fulfill every single individual's need, but there cannot be anything which will fulfill a single individual's greed. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु सगळं जरी संचित एकत्र केले तर एका माणसाची हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यांनी त्याला 6-7 सामाजिक पातकं, 7 सोशल सिन्स ऑफ आवर एज कारणीभूत काय आहेत ते एक्सप्लेन केले. ते कोणती आहेत 6 सामाजिक पातकं? सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकतेशिवाय असणारा व्यापार. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, त्यागाशिवाय असणारा धर्म. एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, चारित्र्याशिवाय असणारं शिक्षण. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, सत्सद विवेक बुद्धीशिवाय मिळणारा चेकाळायला लावणारा आनंद. So I'll begin with this education without character and pleasure without conscience. आणि ती challenges कशी आहेत? कारण with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting. Sometimes it is frustrating. Casteism, communalism, regionalism, parochialism, sectarianism, left-wing extremism, टेररिझम, फंडामेंटलिझम, फॅनॅटिसिझम, म्हणजे इतके इझम्स आता आम्हाला सगळ्यांना वेढवून टाकलेले आहेत. आणि सोशल मीडिया, इंटरनेट या जाळ्यात आपण फसत चाललेलो आहे. मशीन इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही वेगळी चॅलेंजेस आपल्यासमोर येत आहेत. क्रिप्टोकरन्सी, हे सगळे वेगळे विषय आहेत. पण मी माझ्या अनुभवातनं काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, मी माझा थोडक्यात प्रवास या उदाहरणातनं सांगू इच्छितो. माझी ओळख करून दिली तशी त्या पद्धतीनं. आय बिलॉंग टू 1997 बॅच ऑफ IPS. I belong to a small village called Kokrud, situated on the mountain of Sahyadris. माथा कोकणात आहे ते. छोटंसं 1800 लोकवस्तीचं गाव आहे. आणि माझा प्रवास म्हणजे 23 वर्षापर्यंत IPS बनण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर 27 वर्षाचा इंडियन पोलीस सर्व्हिसमधला प्रवास. हा वेगवेगळ्या चॅलेंजेस, ऑड्स, इव्हेंट्स, बॅटल्स, सगळ्या प्रकारचे अनुभव यांना भरलेला आहे. एक खूप छान कविता आहे. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है, हीरे पे जितने घाव लगे उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है, सूरज जैसा बनना होगा तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और तू तो आदम का बेटा है क्यों सोचे राह सरल होगा, कुछ वक्त जरूर लगेगा लेकिन हर संघर्ष सफल होगा, आज नहीं तो कल होगा, हर प्रश्न का हल होगा, हर प्रश्न का हल होगा. तो माझा जो प्रवास आहे तो माझे कम्फर्ट ग्रुप सोडून एक वेगळी दिशा, वेगळं होरायझन, वेगळं क्षितिज, वेगळी उंची गाठण्याचा तो प्रवास आहे. आणि मी एकटाच नव्हतो, आम्ही 3 जण आमच्या छोट्या गावातनं. 1997 बॅच माझी सांगितली. 1997 बॅचला मुंबई शहरातनं एकही मुलगा IAS IPS IFS मध्ये नव्हता. त्यावेळेला आमच्या छोट्या गावातनं आम्ही 3 जण IAS IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो. आनंद पाटील माझा कझिन, तो आता ॲडिशनल सेक्रेटरी एज्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये काम करतोय. सुगंध चौगले तो सिनियर इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहे. आणि मी ॲडिशनल DG महाराष्ट्राचा अँटी करप्शन ब्युरोचा म्हणून काम करत आहे. ग्रामीण भागातली मुलंही रानफुलासारखी असतात. आणि रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. आम्ही आपले ग्रामीण भागातले वारणेच्या काठावर फुललेली काही मुलं आणि UPSCचं जे थ्रोन होतं ते कॉन्कर करायला 1997ला जी काही फुलं फुललेली होती त्यातला मी एक होतो. आणि मी फक्त IPS मध्येच त्यावर्षी वयाच्या 23 वर्षी सिलेक्ट झालो नव्हतो, तर मी MPSCतनं सुद्धा डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून 2 पदं मला मिळालेली. म्हणजे एका वेळेला 3 म्हणजे 12 परीक्षा मी 1996च्या परीक्षामध्ये सलग पास होत गेलेलो होतो. मग हे कसं झालं? आणि 3 जण एका गावातनं. आणि मग तो एक प्लॅन, तो एक ट्रॅप, एक दिशा ठरवून एक स्मार्ट गोल, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असं एक गोल ठेवून केलेला तो एक प्रवास होता. मी
6वी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 म्हणजे महानगरपालिकेची जी शाळा असते तशी माझ्या गावातल्या शाळेत मी शिकत होतो. 10वीला मात्र मी 7वीला मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि माझ्या शिक्षकांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो आणि त्या शिक्षकांनी मला सवय लावली पहाटे उठायची. सवयी खूप महत्त्वाच्या असतात, हॅबिट्स. व्हॉट एव्हर वी थिंक, आपले थॉट्स जे आहेत ते आपले शब्द बनत असतात. आपले शब्द आहेत, व्हॉट एव्हर वर्ड्स वी स्पीक दोज बिकम आवर ॲक्शन्स. त्या आपल्या कृती बनत असतात. आपल्या कृती ज्या असतात त्या सलग 21 दिवस केल्या त्या ॲक्शन्स की त्या हॅबिटमध्ये पण परावर्तित होत असतात. चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं चारित्र्य घडतं, वाईट हॅबिट असतील तर वाईट चारित्र्य घडतं आणि चारित्र्यावरती आपला भविष्यकाळ अवलंबून असतो. वेन देर इज रायचियसनेस इन द हार्ट देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर. वेन देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर देर इज हार्मनी ॲट होम. वेन देर इज हार्मनी ॲट होम देर इज ऑर्डर इन द नेशन. अँड वेन देर इज ऑर्डर इन द नेशन देर इज पीस इन द वर्ल्ड. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी असे शब्द म्हटलेले आहेत. तर त्या सवयी, त्या हॅबिट्स ज्या माझ्या शिक्षकांनी लावल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची होती पहाटे 3 वाजता उठायची. त्या ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करायची थंड पाण्याच्या नळाखाली. म्हणजे आज मी 36 किलोमीटर धावल्यानंतर 12 मिनिटं बर्फाच्या पाण्यात बसलो होतो, म्हणजे जेणेकरून माझी पेन सगळी निघून जाईल, माझ्या वेदना सगळ्या निघून जातील, माझ्या मसल सोरनेस कमी येईल. त्या सवयी माझ्या शिक्षकांनी लावलेल्या. ते मी 4 वाजता उठलो होतो, 5 वाजता मी धावायला सुरुवात केली. त्या सवयी मी आजपर्यंत तशाच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या सवयी मुलांना लावणं शिक्षकांचं, पालकांचं, कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधून ठेवायला लागतो आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातच सुरू होत असतं. मग जन्म झाल्यानंतर, मग शाळेत, कॉलेजमध्ये, समाजात आल्यानंतर ती बांधणी चालूच असते. पण आजकाल काय दारबंद संस्कृती आहे हो, माझा जीव घुटमळतो बऱ्याचदा. समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहते त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. ते गावाकडचं परडं, कट्टा, तुळशीचा, अंगण, ते गाई म्हैशी, ते सगळं आता मुलांना ते नेटवरच बघावं लागतं. ते आपल्या घरात म्हणजे तो गावाकडचा वाडा विकतात आणि मुंबईतून 1 BHK 2 BHK घ्यायचं. मग त्या TV, फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कम्प्युटर सगळ्याला जागा असते, पण म्हाताऱ्या आईवडिलांना मात्र जागा नसते. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. माझ्या आजीचा विरह मला अजूनही आठवतोय. म्हणजे 12वीला असताना मला मार्क कमी पडली म्हणजे माझी आजी त्यावेळेला गेली सोडून. म्हणजे जसं प्रियकर प्रेयसीच्या विरहामध्ये तसा तो मला विरह आजीचा आठवतोय. कारण मला ती कुस्करून भाकरी खाऊ घालायची, शाळेतनं येताना वाट बघायची. सो दॅट माय रूरल टच, रूरल व्हिलेज, म्हणजे तो माझ्या शिक्षकांनी, माझ्या पालकांनी, माझ्या आजीनं दिलेले संस्कार जे होते ते मला खूप महत्त्वाचे वाटतं. ते संस्कार, अपब्रिंगिंग, ग्रूमिंग ते लहानपणी जे झालं ते महत्त्वाचं आहे. मी परत 3 वाजताची सवय, माझी इथं राहायची सोय झाली नव्हती. मी कुठेतरी आंबिवलीला राहत होतो, कल्याणच्या पुढे ते टिटवाळ्याच्या गणपतीच्या अलीकडं. आणि मग 3 वाजता उठून मी 3:30ची ट्रेन पकडून VTला, त्यावेळेच्या VTला आणि आत्ताच्या CSTला, आमचं जे SIC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, त्या संस्थेत पोचायचो मी 5:30-6ला पहिला पोचलेला आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची. आणि वडील माझे 4थी शिकलेले पैलवान 4 वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले. ते ही वॉज अ रेसलर. त्यांचे बलदंड भाऊ आणि गावचे सरपंच पण होते. आणि त्यांच्या खांद्यावर ज्यावेळेला मी कधी कधी मला कुशीत झोपायला घ्यायचे ते, त्यावेळेला मला म्हणायचे मामलेदार झाला पाहिजेस, फौजदार झाला पाहिजेस. त्यांच्या दृष्टीने तेच फौजदार, मामलेदार आणि स्वप्न दाखवायचे. आणि नंतर तर त्यांना कळायला लागलं कलेक्टर, नंतर पण पंचायत समितीला सभापती पण झाले, जिल्हा परिषदेला निवडून येऊन. त्यावेळेला ते कलेक्टर, CEO, SP, कमिशनर ती स्वप्न दाखवायची. आणि त्यांना नंतर मी ज्या वेळेला मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये अभ्यास करायचो त्याला हुमणी किड्याची साथ आलेली, ऊसाला रोग लागायचा, खूप चांगली परिस्थिती नाही, 3.5 एकर जमीन आमची सगळ्यांची मिळून. आणि त्यावेळेला मग मीटिंग, ते चॅलेंजेस, ते आर्थिक चणचण असायची, पण ती कधीही त्यांनी मला कळू दिली नाही. शेती विकली 1.5 एकर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, तेही कळू दिलं नाही. पण एक पत्र, पोस्टकार्ड मला लिहायचे ते लहानपणी, मोडी लिपीत सही असायची त्यांची. आणि त्या पोस्टकार्डमध्ये न चुकता एक शेवटची लाईन लिहायची की भावड्या, प्रेमानं मला घरी भावड्या म्हणतात, भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला एकदा कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीतनं पाहायचं आहे, तेच माझं स्वप्न आहे.
ह्या माझ्या कमी शिकलेल्या बापाच्या स्वप्नासाठी मग तो अभ्यास केला. तिथून मुंबईत आलो. मुंबईत 2 मुंबईत आहेत ना, आपल्याला एकदम भारी वाटणारी मुंबई, आणि नंतर आम्हाला कुठं राहायची सोय नव्हती. तर आमदार निवासला राहायची सोय झाली. आपल्याला माहिती आहे ते मॅजेस्टिक आमदार निवास कुलाब्याच्या कॉजवेवरती आहे. गावाकडचे सगळे कार्यकर्ते त्या आमदार निवासमध्ये येऊन राहत असतात, आणि त्या कुलाबा कॉजवेमध्ये काय काय खातात त्याचा सगळा वास रात्री सोडतात, त्यामुळे झोप पण लागायची नाही. सो त्या परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्हला जायचो. सूर्यास्त होत असताना डोळ्यात अश्रू असायचे. कसं होईल आपलं, आपण खरंच सिलेक्ट होऊ का, हे IAS IPS खूप मोठं स्वप्न आहे. तिथून फिरत फिरत कधी बॉम्बे जिमखाना, CCI हे क्लब दिसायचे. तिथंच समोर यशोधन, सुनीती, सुरुची IAS ऑफिसरच्या निवासस्थान आहे. तिथं लाल दिव्याच्या गाडीतनं ते अधिकारी उतरताना दिसायचे. ताजमहाल हॉटेल त्या मॅजेस्टिकच्या जवळच आहे. तिथं मग तो लखलखाट, ते सगळं पॉम्प अँड शो, ते सगळं श्रीमंती, त्याचं दर्शन व्हायचं. आणि मग भविष्यकाळात कधी कधी स्वप्नांना दगा देईल का असं वाटायचं. पण ती ती मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाएं दिल में है अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे. मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मी त्या मातीतला वृक्ष नाही जिथं खूप पाणी आहे. त्या दुष्काळग्रस्त मातीतनं, त्यातनं माझं बीज अंकुरलेलं आहे, आणि त्यातनं मी वृक्ष झालेला आहे. तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे तप तप कर सोना बनूंगा मैं. तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. कधीतरी नातेवाईकांच्या घरी शनिवार रविवार जायचो. मग घरचं जेवायला मिळेल, कारण तिकडची ती राईस प्लेट 15 रुपयाच्या वर त्यावेळेला खायची कधी धाडस पण नाही झालं. तर त्यावेळेला मग टोमणे मिळायचे, अरे काय हे कलेक्टर SP बनवणाऱ्या परीक्षा, याच्यात काय सिलेक्शन होत असतं का, कुठेतरी सेटल व्हायचं बघा. इतके ताणे इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे. चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. ती मग जिद्द, ती इच्छाशक्ती, ते पतंग तुटल्यासारखं व्हायचं. पण कधी कधी ती ती सगळी परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं. The winning horse doesn't know why he runs. He runs to do bits and pains. Life is a race. God is your rider. And if you are getting those bits and pains, then for sure you are going to win that race. ती जी शर्यत आहे ना, ती त्यावेळेला लावली, आणि मग सिस्टमॅटिकली अभ्यास केला. 12-12 तास नियोजन करून लायब्ररीत राहून त्याचा अभ्यास केला, आणि 1 वर्ष पेककाट मोडे तोपर्यंत आणि बुडाला फोडे तोपर्यंत अभ्यास केला, आणि रिझल्ट लागला. IPS झालो. पण परिस्थिती बदलली कम्प्लीट. टाइम चेंजेस, कॅरेक्टर चेंजेस, डेस्टिनी चेंजेस. फक्त कष्ट करावं लागतं. स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास ठेवला. प्रत्येक अपयश ही यशाची पायरी किंवा ब्लेसिंग इन डिस्गाइज, इष्टापत्ती म्हणून ठरवलं. नकारात्मक बोलणारे, नकारात्मक गोष्टी, निगेटिव्ह थॉट्स, डिप्रेशन, ते सगळं बाजूला ठेवलं. कष्ट कष्ट आणि कष्ट, एवढ्या एकाच मंत्रावर विश्वास ठेवला, आणि गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी, समाजाला आपण देणं लागतोय हे डोक्यात ठेवलं, आणि अभ्यास केला, आणि यश मिळालं. म्हणजे जिथं मी सर्वंट क्वार्टर, म्हणजे माझी राहायची सोय झाली नव्हती, आमदार निवासला राहणं खूप अभ्यासाला सुखकर नव्हतं. सर्वंट क्वार्टर शोधतो मी. IAS IPS अधिकाऱ्यांच्या 10x10च्या सर्वंट क्वार्टर्स असतात. तिथं पण झोपायची सोय झाली नव्हती. तिथंच यशोधनमध्ये 2200 स्क्वेअर फीटचा 3 BHK मरीन ड्राईव्हवरती फ्लॅट शासनानं राहायला दिला. ते जे CCI सारखे क्लब आहेत त्यांनी ऑनररी मेंबरशिप दिल्या आम्हाला. म्हणजे मी मटेरियल गोष्टींसाठी सांगत नाहीये, पण जो प्रवास बदलतो, म्हणजे मी आठवते त्यावेळेला आम्ही फिल्मस्टार बघायला सुद्धा त्या मेट्रो थिएटरच्या बाहेर प्रीमियरला बघायचो, तासभर वाट बघायचो. मी ॲडिशनल CP बेस्ट झाला, तेच फिल्मस्टार 2-2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटायला लागले. आणि कधी
ताजमध्ये कधी चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नव्हतं. त्याच ताजमध्ये 26/11च्या रात्री मी आणि माझ्या साथीदारांची सगळ्यात जास्त वाट पाहिली गेली आणि तिथं प्रेझन्स ऑफ माइंड ठेवून, करेज ठेवून, ग्रीट ठेवून धाडसानं आमच्या टीमनी लढाई केली म्हणून राष्ट्रपतींचं शौर्य पदक पण देण्यात आलं. त्यामुळे बदल हे शक्य आहे. त्यामुळे ती मीटिंग द चॅलेंजेस. भगवद्गीतेमध्ये 2 प्रकारच्या ॲक्शन सांगितलेले, क्रिया आणि कर्म. क्रिया म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये सगळेजण हे करतो तेच, म्हणजे खाणं पिणं जेवणं मुलांना प्रातविधी करणं, सगळ्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटी आहेत. आणि प्राणीसुद्धा त्याच ॲक्टिव्हिटी करतात. आपल्या मुलांना खाऊ घालणं ते सुद्धा प्राणी करतात. कर्म कर्म म्हणजे ॲक्शन विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिम्युनरेशन. कुठल्याही पद्धतीच्या मोबदल्याची अपेक्षा न करता समाजासाठी काम करणं हे कर्म आहे. आणि ते कर्म समोर ठेवून आपण आपला प्रवास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत आहे पसायदान सगळ्यांनी आपण वाचलं असेल किंवा रोज सकाळी म्हणत पण असाल. मी म्हणत असतो. पसायदान म्हणजे प्रसाद. भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी प्रसाद मागितला. पसायदान, हे दान मला दे परमेश्वरा. आणि ते स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही. दुरितांचे तिमिर जावं विश्व स्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तोथे लाहो प्राणी जात. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी, रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ऊर्जा दे. दुरितांचे तिमिर जो तो अंधार दूर होऊ दे. खळांची व्यंकटी, दुष्ट लोकांची दुष्प्रवृत्ती नष्ट होऊ दे. दुष्ट लोक नष्ट व्हायला नको आहेत. ती दुष्ट प्रवृत्ती नष्ट, ज्याला जे पाहिजे, म्हणजे प्राणी मात्रच नाही आहे, वनस्पतींना सगळ्यांना जे पाहिजे ते लाहो. ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कष्ट करताना जर आपला उद्देश हा चांगला असेल तर प्रवास सुखकर होतो. कुठलीही चॅलेंजेस राहत नाहीत. कुठलेही प्रश्न विचारायचे नाही. मी ज्यावेळेला UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलो, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ पॅनलचे चेअरमन होते. UPSCचे चेअरमन त्यावेळेचे होते. ABSM PBSM उंच अधिकारी, 6-6.5 फूट. मी माझ्या परीक्षेचं माध्यम आणि इंटरव्ह्यूचं माध्यम मराठी होतं मॅडम. ते पण कुलकर्णी म्हणजे शेठ शांताराम कुलकर्णी साहेबांनी ज्या विजननी आज जो वटवृक्ष बनलेला आहे, इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट, पॅशन इन द बेली अँड विजन इन द आईज, हे घेऊन त्यांनी जो हा वटवृक्ष वाढला आहे, त्यामुळंच एक चांगली बँक सगळ्यांना आधार देणारी उभी राहिलेली आहे. तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ इंटरव्ह्यूला आल्यानंतरच एकतर 5वर धरण आमची बसली, कारण ज्यांचं मराठी माध्यमात किंवा रिजनल माध्यम आहे त्यांना मार्क कमी देतात अशी काहीतरी एक रूमर होती. आणि मग आमची परिस्थिती म्हणजे इंटरप्रिटर असायचा, म्हणजे कुलकर्णी मॅडमच होत्या त्यावेळेच्या इंटरप्रिटर आमच्या. म्हणजे पॅनलनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून आम्हाला सांगायचं, आम्ही मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्लिशमध्ये करून पॅनलला सांगायचं. अशी दळबद्री परिस्थिती. त्यामुळं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी पहिला प्रश्न विचारला, विश्वास, यू हॅव ग्रॅज्युएटेड इन 1994, म्हणजे 97ला मी इंटरव्ह्यूला होतो, तर व्हॉट आर यू डुईंग दिस 3 years? म्हणजे पहिल्यांदा ते म्हटले की इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न कर. म्हटलं जसं जमेल तसं बोलतो सर, ब्रोकन इंग्लिशमध्ये बोलतो, काहीतरी जमेल तसं. मग मी माझं इंग्लिशमध्ये पहिलं उत्तर दिलं की सर, last 3 years I have established one competitive study center at my village which works for the upliftment of the rural youth as well as for disseminating rational and viable ideas in rural folks. तू तर चांगलं इंग्लिश बोलतोय. तेवढंच उत्तर पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतोय, सगळ्यांना प्रश्न विचारला जातो. त्यापुढं खरं इंग्लिश माझं सुरू झालं. ते घाशीराम कोतवाल त्या कंट्रोवर्सीबद्दल विचारलं, त्यात तर मला ते बिहाइंड वुमेन, स्त्री लंपटचं मी बिहाइंड वुमेन असं काहीतरी म्हटलं, त्याचा गोंधळ झाला होता. पण माझा इंटरव्ह्यू ज्यावेळेला गेला तसं मराठी, इंग्लिश आणि हिंदीमध्ये जसं जमेल तसं प्रामाणिक राहून सत्य आहे ती उत्तरं देत गेलो. शेवटचा प्रश्न विचारला तो खूप इंटरेस्टिंग होता की विश्वास, इस दुनिया में तुम क्यों आए हो? आता मी तर स्वतः आलेलो नाही, माझ्या आईवडिलांनी मला आणलं. पण मी पॉज घेतला, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असू शकेल. आणि मग एक युद्धातल्या सैनिकाची कविता आहे, द पोएम ऑफ ला मांचा. ती कविता म्हटलं, सर माझी कदाचित माझ्या आयुष्याची उद्देशपत्रिका असू शकते, मी ती परवानगी असेल तर म्हणेल. आणि ती कविता अशी आहे, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबीटेबल फो, टू लव द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार,
to right the unforgivable wrong. To try when your arms are too weary. माझे हात पाय बाहू सगळे थकून गेलेले आहेत, पण त्यावेळेला मला एव्हरेस्ट दिसतोय आणि ते एव्हरेस्ट चढण्याची माझी इच्छा आहे आणि मी ती पूर्ण करणारच. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट पॉज. टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवनली कॉज. माझा सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, कोणताही प्रश्न विचारायचा आहे नाही, कोणताही थांबा घ्यायचा आहे नाही. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. त्यामुळं ते कारण 26/11 ज्यावेळेला आतमध्ये दहशतवादी आहेत हे माहीत असताना प्रवेश केला, त्याला मला कुणी प्रश्न विचारला नसता, कारण बॅकअप नव्हता. माझ्याकडे AK-47 नव्हती, माझ्याकडे एक पिस्टल होतं, ग्लॉक पिस्टल. पण तिथं जर मी थांबलो असतो, वाट पाहतो, कारण आतमध्ये सर्वसामान्य माणसं मारली जात होती, स्त्रिया, फॉरेनर्स हे आवाज देत होते. तर त्या कवितेतल्या शेवटच्या वेळी मी त्या ठिकाणी म्हटल्या नाहीत, पण त्या अशा आहेत की आय विल बी ट्रू टू मायसेल्फ अँड टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट वेन I will like calm and peaceful at my final rest, and the world will be better for this, that one man scorned and covered with scars still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. पण ते कारण खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला माहिती असेल की ज्या परिस्थितीत त्या रात्री आमचे अधिकारी आणि कर्मचारी लढले, तुकाराम मुंबाळे साहेब, एक लाठी घेऊन माणूस कसा आपला भिडतो काय, 5 गोळ्या पोटात घेतो तरी ती पकड ढिली होत नाही, एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. तर ती खाकीची कमिटमेंट, म्हणजे मी माझ्या प्रोफेशनमध्ये आलोय, म्हणजे माझं स्वप्न हे क्राईमलेस सोसायटी, युटोपियन वाटेल, पण माझ्या स्वप्नात नेहमी असलं पाहिजे मी क्राईम फ्री सोसायटी करतो. डॉक्टरचं स्वप्न असलं पाहिजे की डिसीज फ्री. इम्पॉसिबल आहे, पण ते उद्देश माझा राहील. दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को. मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सचित भाती हूँ, मुस्काती हूँ, इठलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ, मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ, कठिन वक्त में आस हूँ, हर वक्त तुम्हारे पास हूँ, बुलाओ तो दौड़ी आती हूँ, मैं खाकी हूँ. शेवटच्या वेळी खूप छान आहेत. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूँ, कभी चोटिल हूँ, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ, मैं खाकी हूँ. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी जे 26/11 पाहिलं. मला आठवतंय मी नगरलाच SP होतो, त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर त्यांचा वाढदिवस साजरा करायला प्रवरानगरला आलेले होते, आणि ते कुणासोबत, फिजिकली चॅलेंज्ड काही मुलं होती, त्यांच्यासोबत त्यांना तो साजरा करायचा होता. आणि ते काय गिफ्ट घेऊन आलेले होते, जयपूर फूट, म्हणजे त्याच्यासाठी वापरलेलं जे मटेरियल होतं, आपल्याला माहित आहे पृथ्वी मिसाईल मॅन, मिसाईलमधलं ते पृथ्वी मिसाईलचं पॉलियुथेरिन नावाचं मटेरियल, ते इतकं हलकं वजनाला, इतकं टणक, टिकाऊ आणि एन्ड्युरिंग असं मटेरियल होतं. म्हणजे त्यांना ते लक्षात आलं की आपण पृथ्वी मिसाईल बनवतोय. मिसाईलचा उद्देश कदाचित पाकिस्तानला 250 किलोमीटरवरून नेस्तनाबूत करण्याचा असेल, पण त्यावेळेला त्या मिसाईल बनवताना तेच मटेरियल वापरून जर जयपूर फूट बनवले, तर मुलांच्या स्वप्नातली जी फिजिकली चॅलेंज्ड मुले, त्यांच्या स्वप्नात ती लीप पाऊंडसह ती उंच उडी त्यांना घेता येईल का, हे स्वप्न. दिस इज सायन्स विथ ह्युमॅनिटी. आणि हे जे AK-47 ग्रेनेड्स, आणि आता आपण रशिया युक्रेनमध्ये पाहतोय, गाझा इस्रायलमध्ये पाहतोय, ते सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मास डिस्ट्रक्शनच्या. म्हणजे मला आठवत आहे, मी त्या रात्री हॉटेल ट्रायडनमध्ये ASL मी आणि माझी टीम करत होती, कारण 28 तारखेला देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान ट्रायडनमध्ये एका कार्यक्रमासाठी येणार होते. 9:30ला वी फिनिश्ड ASL,
आणि घरी जाऊन मी जेवत करत होतो, कारण युनिफॉर्मवरच होतो, संपलेला होता माझा सगळा बंदोबस्त, पण भूक लागलेली आणि पत्नी जेवण देत होती. 9:45ला आय गॉट कॉल फ्रॉम डॉक्टर व्यंकटेशम सर, माझे ॲडिशनल CP, की विश्वास रश टू लिओपोल्ड, तिथं फायरिंग चालू आहे आणि आपला काहीतरी कॉन्स्टेबल इंज्युअर झाला आहे. लिओपोल्ड म्हटल्यानंतर मी गोंधळलो की सर समथिंग इज रॉंग, मला गँगवॉरमधनं वगैरे असेल असं त्यांनी सांगितलं. म्हटलं मी रश करतोय, पण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लिओपोर्टे अशा नावाचं इनपुट आलेलं होतं, LEOPORT, आणि ते DGP ऑफिस किंवा हायकोर्ट असू शकेल आणि तिथं काहीतरी घातपात होऊ शकतो. पण मी माझ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हे लिओपोर्टे हे साम्य दिसत नाही, कारण त्या लिओपोल्डमध्ये बियर प्यायला आणि चिकन खायला सगळ्या फॉरेनचे लोक येतात. त्यामुळं 26ला अटॅक झाला. 24 आणि 25 तारखेला मी माझ्या अधिकाऱ्यांसह आणि महानगरपालिकेच्या गाड्यांसह त्या कुलाबा कॉजवेवरचे 193 हॉकर्स काढले. त्यामुळे प्रधान कमिशनने आमची चौकशी केली. त्यांनी ह्याच्यासाठी आम्हाला क्रेडिट दिलं की प्रोॲक्टिव्ह ॲक्शनमध्ये आतमध्ये 11 लोक मारले गेले, परंतु बाहेरच्या रँडम फायरिंगमध्ये एकही व्यक्ती जखमी किंवा मृत्युमुखी पडला नाही, कारण लोकांना तिथनं बाजूला होता आलं, गोंधळ निर्माण झाला नाही. बाहेरच्या बाजूला म्हणजे त्यांना पळता आलं, एस्केप करता आलं. त्यामुळे लिओपोल्ड काहीतरी वेगळं असेल एवढं सांगताना मी मेट्रो थिएटर पास करत होतो, तोपर्यंत त्यावेळचे DGP AN रॉय सर आणि त्यावेळचे CP हसन गपूर सर दोघांचाही फोन आला, विश्वास रश टू ताज. ताजमध्ये एक सिनियर IAS ऑफिसर अडकलेल्या होत्या, त्यांचा फोन आला आणि त्यांच्या फोनवरती AK-47च्या फैरींचे आणि ग्रेनेड ब्लास्टचे आवाज येत होते असं मला स्पेसिफिक सांगितलं. माझ्या प्रकाश पडला, कारण ताज म्हटल्यानंतर ताज आणि 6 अदर प्लेसेसबद्दल पण काहीतरी घातपात होईल, म्हणजे स्पेसिफिक काय नव्हतं, पण असं काहीतरी होईल असं 28 सप्टेंबरला आम्हाला लिहून आलेलं होतं. त्यामुळे मी 29 आणि 30 सप्टेंबर, म्हणजे 29 सप्टेंबरला तर मी 9 तास त्या ताज हॉटेलमध्ये जाऊन त्या पूर्ण हॉटेलचा अभ्यास केला. चॅलेंजेस कसे सामोरे जायचे, म्हणजे वेगवेगळी उदाहरणं, माझ्या आयुष्यातली मी उदाहरणं सांगतोय, कारण एक खूप छान पुस्तक आहे आर्ट ऑफ वॉर नावाचं, सुन्झूचं, ISV पूर्व 520 साली त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की देर इज, म्हणजे खूप छान त्यांनी कसं शत्रूला सामोरे जायचं. If you know yourself and if you know your enemy, you need not worry about the result of 100 battles. You are going to win every other battle. If you know yourself and you do not know about your enemy, you will suffer defeat after every victory. And if you neither know yourself nor your enemy, you will be succumb to in every battle. तुमचा 100% प्रत्येक युद्धात पराभव होणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे मी त्या 29 सप्टेंबरला 9 तास त्या हॉटेलची बारकाईनं रेकी केली होती, कोपरा न कोपरा, त्याची पेरिफेरल सिक्युरिटी आपल्याला माहिती आहे, रस्त्यावरच आहे तिथं, पेरिफेरी तर कंपाऊंड पण नाही आहे त्याला. त्याचे नॉर्थ कोट गेट, म्हणजे स्पेसिफिक मी सांगितलं, हे नॉर्थ कोट गेट आहे, काचेचं गेट आहे, त्याला आयर्न ग्रिल लावा. त्याच गेटमधनं तेच काचेचं गेट तोडून 9:38 मिनिटांनी 2 अतिरेकी घुसताना आपल्याला दिसतात. म्हणजे मी त्याला फोर्ट बनवण्याच्या सूचना 28 सूचना दिलेल्या होत्या. म्हणजे त्यात VoIP नेटवर्क बंद करण्यापासून ते CCTVमध्ये मॉनिटर बसण्यापासून सगळ्या बारकाईन, फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर्स या सगळ्यांच्या बाबतीत सूचना दिलेल्या होत्या. त्याचा अभ्यासाचा मला फायदा झाला. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाईम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाईम. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. पण आपल्या आयुष्यात कुठलंही चॅलेंज यायच्या अगोदर, म्हणजे कधी आपण आराम केला, सगळं आता मुलांनी जर नुसतंच इंस्टाग्राम आणि त्या काय स्नॅपचॅट आणि काय त्या टिंडर सगळ्या साईटवर जाऊन बिझी झाले की त्यांना त्याचं बिल नंतर फाडावं लागतं. वेळ आपण वायफळ घालवला, मुलांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. त्यामुळे ते आयुष्यातले प्रत्येक चॅलेंजेस वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतील, परिप्रेक्षामध्ये असतील, डायमेन्शनमध्ये असतील, पण ते कसे मीट करायचे तर आपण आपल्या पीस टाईममध्ये अभ्यास. मला आठवतंय 15 ऑगस्टला मी माझ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं, किंवा हे सगळे कॅज्युअल कॉल येतात, हुक्स कॉल्स आपण म्हणतो, की बॉम्ब ब्लास्ट झाला, इथं कुठंतरी बॉम्ब ब्लास्ट होणार, तिथं ते कॅज्युअली घ्यायचं नाही. अमेरिकेमध्ये 9/11 नंतर ब्रोकन विंडो सिस्टम आहे, की खिडकीची काच फुटली तरी प्रिपेअर्डनेससह तिथं रिस्पॉन्ड केलं पाहिजे. रिस्पॉन्ड करताना प्रिपेअर्डनेस असली पाहिजे, रिहर्सल्स असल्या पाहिजेत, आणि मग तयारी नशी, म्हणजे खिडकीची काच फुटली तरी टेररिस्ट अटॅक झाला अशा पद्धतीने तुम्ही जा. त्यामुळे तयार. मी म्हटलं एक दिवस आपली लांडगा आला रे आला अशी परिस्थिती झाल्यास नवल होणार नाही आहे. आणि त्या दिवशी 10 लांडगे पाकिस्तानमधले LETनी ट्रेन केलेले ते आले आणि आपले 166 लोकांचा जीव घेऊन गेले. 304 लोक जखमी झाले. त्यात 18 पोलीस अधिकारी, आर्मीचे अधिकारी, NHGचे अधिकारी, होमगार्ड,
माझ्याबरोबर आलेला राहुल शिंदे SRPFचा कॉन्स्टेबल तो शहीद झाला. ते ज्या वेळेला मला कळलं की ते ताजमध्ये आहे, त्यामुळे हे सगळं माझ्या बॅकग्राऊंड उभं राहिलं. आय रीच्ड मेन गेटमधनं 2 अतिरेकी घुसलेले होते आणि नॉर्थ कोर्ट गेटमधनं 2, पण गोंधळाची परिस्थिती होती. माझा इन्स्पेक्टर तर म्हटला की 100च्या वर अतिरेकी आहेत. आणि मग मी निर्णय घेतला, कारण रिअर गेट तिथं सुनील कुडियादी नावाचा सिक्युरिटी चीफ आहे त्याचा हॉटेलचा, तो वाट बघत सर दे आर किलिंग पीपल. एक्झॅक्टली 9:53 13व्या मिनिटाला 9 अतिरेकी घुसल्यानंतर मी तिथं पोहोचलो. माझा बॉडीगार्ड अमित खेतले, त्याला 3 गोळ्या 3 वाजताच्या गोळीबारामध्ये लागल्या. सुदैवानं त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि तो जगलाय, पण अतिशय थिन झालेला, एकदम बारीक. म्हटलं जस्ट लीड अस प्रॉपरली, कुठं आहेत आणि कसे आहेत, आपण पोझिशन घ्यायची. पण टॉप फ्लोअरला पोझिशन इज मोर इम्पॉर्टंट. वरती मला टॉप फ्लोअरला घेऊन चल, कारण ताज माहीत आपल्याला 2 मजले बांधलेले आहेत आणि त्यानंतर हॉलो आहे. ते पहिलं 2च मजल्याचं हॉटेल होतं, नंतरचे 4 मजले नंतर बांधण्यात आलं. नवीन हॉटेल तर 70s मध्ये बांधलं. हे 1905ला बांधलं, उलट्या दिशेनं बांधलं. म्हणजे मॅप पण उलटा ठेवला होता काहीतरी. ते स्विमिंग पूल पुढच्या बाजूला पाहिजे होते, पाठीमागच्या बाजूला आहे. कारण स्विमिंग पूल एरियातनं आम्ही घुसलो एक्झिटमधनं. पहिल्या मजल्यावर 2 मुली जखमी अवस्थेत होत्या, त्यांना हॉस्पिटलला पाठवलं. आणि सेकंड फ्लोअरवरती रॉयल स्टेअरकेसवरती 3 पाठमोरे अतिरेकी क्रिस्टल हॉलकडे जाताना दिसले. क्रिस्टल हॉलमध्ये लग्न चालू होतं, अमित वेट्स वर्ष असतील, आय रिमेंबर. आणि तिथं त्या 3 अतिरेक्याला सुनील कुडियांनी दाखवल्यानंतर त्या वॉलचा सहारा घेऊन 3 राऊंड आम्ही फायर करू शकलो बॅटल कॉक पोझिशनमध्ये. यात एक एन्ज्युअर झाला की ज्याच्यामुळं, कारण ते अतिरेकी त्यामुळे क्रिस्टल हॉलमध्ये घुसू शकले नाहीत आणि तिथं मॅसेकर होऊ शकलं नाही. त्यामुळे आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. त्यानंतर 6वा मजला मी घ्यायला सांगितला, कारण तिथनं ते गायब झाले. आम्हाला AK-47च्या बसला त्या भिंतीने आम्हाला वाचवलं, कारण फायरिंग करून आम्ही शेल्टर घेतला आणि त्या बसनंतर ते गायब झाले, कुठं दिसत नव्हते. म्हणून म्हटलं टॉप फ्लोअरला घेऊन चल. टॉप फ्लोअरला आम्ही गेलो. 6व्या मजल्यावर मी सगळे ते करमबीर खान त्यांच्या फॅमिलीची रूम सगळे ठोठावलेली आहेत. देर इज CCTV फुटेज, पण कुणी उघडत नव्हतं. गोंधळाची परिस्थिती, पोलीस आहेत का टेररिस्ट आहेत. सगळे मजले चेक करून मी खाली आलो. मला वाटलं पळून गेले ते. आणि मग त्या परिस्थितीत सगळे गेट मॅन करताना मग एक ग्रेनेड ब्लास्ट त्या रॉयल स्टेअरकेसच्या जवळ झाला. मग ते वरती आहेत. मग हे 2 कॉन्स्टेबल समाधान मोरे आणि राहुल शिंदे, त्या दोघांना आणि PI ढोले आणि PSI काकडे घेऊन त्यांना घेऊन आम्ही वरती परत 6वा मजला नॉर्थ विंग मधला चेक करायला गेलो, कारण साऊथ विंग आम्ही चेक केलेले होते, पण तरीही दिसत नव्हते. नंतर खाली आलो. नंतर मग CCTV कंट्रोल रूममध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला, जिथं कुणी मॉनिटर्स नव्हता. मी मॉनिटर ठेवायला स्पेसिफिक सांगितलेलं होतं की इथं मॉनिटर असल्याशिवाय CCTV रूमचा उपयोग काय. दिसलं पाहिजे ना कोण, आपल्याला ते दिसतंय. ते लिओपोल्डकडनं 2 टेरेस तिकडून चालत येताना त्या CCTV मध्ये दिसतात. त्यामुळं तिथनं मग आम्ही मुवमेंट मॉनिटर केल्या आणि CPंना पोझिशनची माहिती दिली की 6व्या मजल्यावर मला 630 आणि 631 रूमच्या बाहेर 3 टेररिस्ट 5 लोकांना बंधक बनवलेल्या अवस्थेमध्ये मारत बटनी खाली घेऊन येत होते. त्यावेळेला CPंनी सूचना दिली, विश्वास कीप देम पिन डाऊन, नेव्हल कमांडोज आर ऑन द वे. म्हटलं ठीक आहे सर, वी आर डुईंग दॅट सर. कारण आमचे सगळे कॉन्व्हर्सेशन हे कंट्रोल रूमला रेकॉर्ड होतात, जे काही वायरलेसचं जे असतं ते. विल नॉट अलाव देम टू कम डाऊन दो वी डाय. आणि ते आमचं बॅटल 2:45 पर्यंत चालू राहील. ज्या वेळेला ते खाली यायचा प्रयत्न करायचे, आम्ही 2-3 राऊंड फायर करत राहायचो. त्यांना कळायचं नाही आम्ही कुठं, कारण आम्हाला CCTVचा फायदा होता. पण हे साधारण 2:45ला त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं आणि ग्रेनेड ब्लास्ट एवढे केले की पूर्ण फ्लोअर तो पेटला. कारण आपल्याला माहिती आहे बांधकाम सगळं लाकडाचं, इंटेरियर ते पेटल्यानंतर लाईट गेली, सगळा जाळ आणि धूर. आता जळून मरणार त्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मरूयात म्हणून आम्ही बाहेर लँड पोझिशन मिळालं. पण 4थ्या मजल्यावरनं त्यांनी आमच्यावर बस्ट फायर केला. अंधारात काही दिसलं नाही. मी, राजवर्धन, माझा बॅचमेट, आम्ही सगळ्यात पुढं लीड करत होतो. आम्ही बॉलरूमपर्यंत पोहोचू शकलो, पण पाठीमागची टीम स्प्लिट करून पाठीमागच्या दरम्यान आली. पण त्या फायरिंगमध्ये अमितला 3 गोळ्या लागल्या. राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला. त्याच्या गावाचं नाव राहुल शिंदेनगर आता केलेलं आहे. गेल्या 4-5 महिन्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात त्याचं गाव आहे. 21 वर्षाचा मिसरूड हिनं फुटलेला मुलगा. दुनिया में मिल जाएंगे सनम कहीं, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में लिपट कर सोने में सिमट कर मरे है कहीं, लेकिन तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. त्या रात्री तो जुनून, म्हणजे कामटे सर ते ईस्ट रिजनचे, ते इथून AK-47 म्हणजे ते एकटेच वेल प्रिपेअर्ड असतात ना अधिकारी, तसे ते इथून तिकडे आले होते ईस्ट रिजनवर.
त्यामुळे ड्युटीचा कॉल, मग त्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस कशा पद्धतीनं, तयारी कशी करायची, ते वॉर टॅक्टिक सगळ्या होती. पण त्यावेळेची युद्धजन्य परिस्थिती आणि आम्हाला या मोठ्या अधिकाऱ्यांना, करकरे सर, साळसकर, शशांक शिंदे, 18 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहीद व्हावं लागलं. 166 इनोसंट लोक गेले. यात हे सिग्नल्स, मग ती अवेअरनेस आपली रोज. कारण एक खूप छान शेर आहे की यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या. यदि इसका जवाब हाँ है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है. तुमचा नंबर दुसरा असता. डोळे उघडे ठेवून आपण सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहणं. जे चॅलेंज आहे मुख्य म्हणजे कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, जे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल म्हणजे ड्रग्जचा ट्रेड जो आहे यातला, तो $1000 बिलियन वरती गेलेला आहे. सायबर क्राईम आणि ड्रग सिंडिकेटचं ट्रेड हे मेन चॅलेंजेस आहेत आपल्यासमोरचे आजकालचे. त्याच्या बाबतीत आपण घराघरात जागरूक राहिला. आज प्रत्येक सिनियर सिटीजन, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला सायबर स्टॉकिंगला सामोरे जावं लागतं, सायबर बुलिंगला सामोरे जावं लागतं, चिटिंगचे, OTFचे किती अवेअरनेस, एज्युकेशन आणि त्यानंतर एन्फोर्समेंट. त्यामुळे आपण प्रत्येकानं शहाणं होऊन आवाज उठवणं, ती चॅलेंजेस सामोरे. महिलांची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा झालेला आहे. कारण मी सर्वे वाचत होतो, महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षामध्ये 7528 रेपच्या केसेस दाखल झाल्या आणि त्यातल्या 2230 आहेत त्या 12 ते 16 या 4 वयोगटातल्या मुली आहेत. सेक्शुअल क्राईम, पोक्सो या सगळ्या गोष्टी डील करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहे. पण त्या प्रोॲक्टिव्हली बंद करा. कारण घरात असणारं वातावरण आणि घरात 70% केसेस या घरात होत आहेत. हे खूप भयावह आहे. आम्ही निर्भया स्क्वॉड्स, म्हणजे मी कोपर्डी इन्सिडेंट झाली आपल्याला माहीत असेल, खूप भयंकर घटना घडली आणि त्यानंतर मी निर्भया स्क्वॉड हा प्रयोग वेस्टर्न महाराष्ट्रात केला. 3 वर्षामध्ये आम्ही 70,000 लोकांना बुक केलेलं आहे ऑन रेकॉर्ड. म्हणजे वॉर्निंग देण्याची पण प्रपत्त आम्ही सिस्टम, ती शी टीम्स नावाचा एक खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. सिक्युरिटी फॉर हर इज एन्श्युअर्ड हैदराबादमध्ये. त्याच्या बेसिसवरती ही स्क्वॉड्स बनवली. त्यात प्लेन ऑफिस म्हणजे पोलीस असतील तर डेफिनेटली सुरक्षित वाटत असतं, पण पोलीस नसताना सुरक्षेचं कवच कसं तयार करताय याचा तो प्रयोग होता. म्हणजे प्लेन क्लोथमध्ये आमची महिला कर्मचारी, आमच्याकडे आता 30% महिला अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि यंग मुली आहेत. त्यामुळे त्यांना डिकॉय म्हणून युनिफॉर्ममध्ये न पाठवता जीन्स टी-शर्टमध्ये डिकॉय म्हणून पाठवायचं. मग कोण मॉलेस्टर, प्रिडेटर, टीजर आहे तो ऑटोमॅटिक कळतो. म्हणजे आणि त्या फास्ट ट्रॅकवरती केसेस, म्हणजे उदाहरणार्थ मी आळंदी माझ्याकडं होतं, आळंदीच्या घाटावरती खूप टीजर्सची तक्रारी असतात, महिला आंघोळ करतात म्हणून. तिथं आमची लेडी कॉन्स्टेबल पाठवली, ती जय जीन्समध्ये त्यासाठी टीजर आला. मग त्याला थोडंसं काय कसं आहे, मग बोल चल, ते सगळं आम्ही व्हिडिओ कॅमेरे दिले त्यांना. व्हिडिओ कॅमेरामध्ये ते सगळं रेकॉर्ड झालं आणि पाठीमागं 2 पुरुष कॉन्स्टेबल छुप्या व्यवस्थेत होतेच, त्याला पकडला. 24 तासात आम्ही ती केस चार्जशीट केली आणि 14व्या दिवशी जजनी त्याला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि $5,000 दंड. अशा अनेक आम्ही फास्ट ट्रॅकवरती केसेस घेतल्या. तर प्रोॲक्टिव्ह, कारण अवेअरनेस आणि एज्युकेशनवरती. कालच माझ्या SP आहे शर्मिष्ठा वालावलकर, तिचा मला फोन आला. कारण आम्ही हॉस्टेल सगळे व्हिजिट करायला लावले आणि आश्रमशाळेच्या कुरुळूप नावाच्या शाळेत माझी लेडी ऑफिसर तिथं सब इन्स्पेक्टर गेली, तिनं भाषण दिलं की असं करायचं, गुड टच, बॅड टच, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तिथल्या मुलीनं त्या निर्भया स्क्वॉडच्या इन्चार्जला पत्र लिहिलं, एका मुलीनं नाव न लिहिता, की सगळ्या आमच्या मुलींचं शोषण इथले संस्था चालक आणि सगळे इथले 3-4 त्यांचे जे लेफ्ट राईट आहे ते करतात. त्या लेडी ऑफिसरनी मला कळवल्यानंतर आम्ही त्याची कॉन्फिडेन्शियल स्टेटमेंट त्या मुलींची घेतली. 22 मुलींच्यावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्या आरोपींना कालच कोर्टाने 20 वर्षाची शिक्षा दिली. ती प्रोॲक्टिव्हली आम्ही केस दाखल केली. हे प्रोॲक्टिव्हली आपण विचारलं पाहिजे, कारण ते घुसमट जे आहे ना, इथं सुद्धा निर्भया स्क्वॉड्स आम्ही बनवले, पण सक्षम प्रोजेक्ट राबवला, ज्यामध्ये काउन्सिलिंग सेंटर, त्या निर्जा बिर्ला मॅडमने आम्हाला खूप चांगली मदत केली. एम्पॉवर नावाचं तो 5 सक्षम नावाची काउन्सिलिंग सेंटर बनवली. त्यात 23 सायकियाट्रिस्टने येऊन आम्हाला मदत केली, ज्या विक्टिम्स ऑफ सोशल क्राईम, विशेषतः मुली, लहान मुलं, त्यांच्याशी मग संवाद करून त्यांना त्या ट्रॉमामधनं बाहेर काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी SP होतो पुण्याला आणि त्यावेळेला शिक्रापूर, आपल्याला पुणे तर प्रगत म्हणतो आपण, सगळ्या सोशल रिफॉर्मची जननी. आणि त्या ठिकाणी शिक्रापूर पोलीस स्टेशनला गेलो, त्यावेळेला 3 मुली घेऊन एक आई बसलेली होती 9वारीमध्ये.
सगळ्यात मोठी मुलगी असेल 8 वर्षाची, दुसरी असेल 5 वर्षाची आणि तिसरं बाळ होतं मांडीवर. तर मी सिव्हिल ड्रेसमध्ये गेलो होतो. तिनं मला काय ओळखलं नाही. मी म्हटलं, का ताई, कशासाठी आलीस? ती काय बोलायला त्या तोंडात असा ते नऊवारीचा बोळा धरून ठेवलेला होता. तेवढ्यात इन्स्पेक्टरला त्यांनी पाहिले की SP आले. त्यांनी कडक सॅल्यूट ठेवला. त्यावेळेला तिच्या लक्षात आली कोणतरी मोठा साहेब आहे हा. आणि तिनं मग तो बोळा बाजूला केला. बोलताच येत नव्हतं कारण तो पुढचे दातच पडलेले होते तिचे. तिने मला 5-6 दात असे दाखवले. तिने घेऊन आलेली ती दात. म्हटलं, काय झालं? कुणी मारलं तुला? काय ॲक्सिडेंट झाला? दाताचा आणि जिभेचा संबंध असल्यामुळे बोलता येत नव्हतं. मग ती मुलगी मोठी होती 8-9 वर्षाची, तिला काय कळत नव्हतं. पण ती म्हटली की दादा, साहेब नाही, दादा, दादा, आम्हाला ना ते आमच्या आईला ना आम्हाला भाऊ देता येत नाही ना, म्हणून बाबांना आईच्या तोंडात वरवंटा घातला. पुरुष असल्याची लाज वाटली, संताप झाला. मी इमिडिएटली इन्स्पेक्टरला म्हटलं, अरे तिला हॉस्पिटलमध्ये पाठवायच्या ऐवजी तू इथं कशाला ठेवलं? आता इमिडिएटली 307चा गुन्हा दाखल करायचा, अटेम्प्ट टू मर्डर, आणि तिच्या नवऱ्याला माझ्या समोर आणून आतमध्ये टाकायचं. तिच्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याला तो काहीतरी जेलमध्ये टाकायची हा साहेब भाषा करतो. तिने माझे पाय धरले आणि म्हटली, साहेब, मला कुठे जेलमध्ये वगैरे टाकायचं नाही, त्याचं फक्त मला दारू पिऊन मारतो ते मारणं माझं बंद करा, नांदणं माझं सुखानं राहू दे, नाही तर मी पुरीनं घेऊन काय विहिरीत उडी मारू का? ही परिस्थिती अजूनही आहे ग्रामीण भागात. आपल्याला चकचकीत जग दिसत असलं ना, ते फसवं जग आहे. 2 वेगवेगळ्या दुनिया आहेत. त्या आपल्या मुलींना वाचवण्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागातली परिस्थिती जी आहे ना, ती खूप फ्रस्ट्रेटिंग आहे. मी IG औरंगाबाद होतो. 5 वर्ष दुष्काळ पडला होता 2016 आणि मला त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांनी एक सुइसाईडची केस झाली होती म्हणून व्हिजिट करायला सांगितली, कारण खूप त्याचा वाजा झाला. म्हणून मी किनगाव गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये, छोटंसं अहमदपूर तालुक्यात. तिथलं 12वीच्या मुलींनी आत्महत्या केली होती. तिला 250 रुपये STच्या 500 भरता आले नव्हते म्हणून. तिला 10वीला 85% मार्क होते. पण दुष्काळाचा एवढा पडला, बाप कुठेतरी कर्नाटकात निघून गेला रोजंदारीवर काम करायला, भाऊ पुण्याला आला, आई भांडी धुणी करायची, पण पैसेच नाहीत. 250 रुपये भरता आले नाहीत, सायन्सचा अभ्यास. त्यामुळे तिनं आत्महत्या केली. आणि त्यानंतर एक सुइसाईड नोट लिहून ठेवलेली होती की आई बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण माझ्या कुठल्या ह्याच्यावर आता खर्च बिर्च करत बसू नका. ते काय ते 10वी 12वी असतं, त्याच्यानंतर सगळे पैसे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवा. ही वस्तुस्थिती असते ग्रामीण भागातली परिस्थिती अजून. आणि मला आठवतं, मी तिथंच अंबाजोगाई तालुक्यात एका गावात दुसरं कार्यक्रमाला गेलो होतो. 1 लाख रुपये त्या गावानं 10वीत तिला 98.5% मिळाले होते एका मुलीला, तिला देण्यासाठी बोलवलेलं होतं. आणि ते मी चेक तिला दिला. तर तिच्या भाषणात मला वेगळी परिस्थिती कळाली. ती काय आपल्यासारखी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयाची मुलगी नव्हती. तिचे आई वडील स्मशानात ते चिता पेटवल्यानंतर ते विझवण्याचं आणि ते सगळ्याच काम करायचं, झोपडं होतं तिचं. आणि ती अभ्यास कशी करायची? ज्यावेळेला लाईट नसायची त्यावेळेला त्या चितेच्या बाहेर त्या अग्नीत अभ्यास करून तिनं 98.5% मार्क मिळवलेले होते. तिनं त्यावेळेला भाषण जे केलं त्यामध्ये ती म्हणाली की मला ना, त्यावेळेला सैराट फॉर्ममध्ये होता, मला पण हैदराबादला जायचंय साहेब, पण त्या आर्ची आणि परशासारखं जायचं नाही आहे. मला तुमच्यासारखं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे. ह्या मुलींना एम्पॉवर करणं, हे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, ही कमिटमेंट ठेवणं. कारण ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली त्यावेळेला कुसुमाग्रजांनी खूप छान कविता लिहिलेली होती. आता 75 झाले, त्यामुळे 75ची 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. स्वातंत्र्य देवता विनवणी करते. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनविते, हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य बारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, कर्मणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. गोर गरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका. गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका. मीच विनविते, हात जोडून वाट वाकडी धरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.